आज मी तुम्हाला कॉलेजच्या टी शर्टमध्ये दिसते म्हणजे नक्कीच कॉलेज थ्रू कुठेतरी चालली. नमस्कार मंडळी, मी अक्षता नारकर आणि आम्ही आज ज्या ठिकाणी चाललो होतो त्या ठिकाणाचं बसून डिस्कशन करत होतो. कसा प्रोग्राम अरेंज करायचा, कोण काय बोलणार, कोण काय अरेंज करणार, ह्या गोष्टीचं आम्ही डिस्कशन केलं. त्यानंतर आम्हाला कॉलेजच्याच सरांनी त्यांच्याच गाडीने आम्हाला त्या लोकेशनला पोचवलं. हे होतं माई बालभवन. इथे सर्व अंध मुली राहतात. त्या मुली अंध जरी असल्या तरी माईंनी इतकं शार्प आहेत हे आम्हाला तिथे जाऊन समजलं. एंटर केल्या आमचं पहिली नजर त्यांच्या अचिव्हमेंट्सकडे पोचली. त्यांच्या इतक्या अचिव्हमेंट्स होत्या की त्या आम्हाला नजरेत सामावताच येत नव्हत्या. म्हणजे विचार करा, त्यांच्याकडे एवढी कमतरता असूनसुद्धा त्या कुठल्या लेवलपर्यंत पोचल्यात. इंटरनॅशनल, नॅशनल फुटबॉल प्लेअरसुद्धा आहेत. त्यांच्यातल्या 2 मुली सत्कारासाठी गेल्या होत्या, त्या आम्हाला भेटल्या नाही. त्या इंटरनॅशनल खेळणाऱ्या होत्या. मग आम्ही त्यांच्याकडनं इंट्रोडक्शन करून घेतलं, कारण का आम्हाला खास त्यांच्यासाठी इंग्लिश शिकवण्यासाठीच बोलवलं होतं. आणि आमच्या चेअरमॅनचा बड्डे होता, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी डोनेशनसुद्धा करायला गेलो होतो. त्यानिमित्ताने आम्ही त्यांना इंग्लिशसुद्धा शिकवून आलो. त्यानंतर ही छोटी मुलगी इतकी क्यूट होती, ती आम्हाला सोडतच नव्हती. तिला आमच्याबरोबर गेम्स खेळायचे होते, डान्स करायचं होतं आणि जे काही आम्ही शिकवत होतो ते ती इतकी लगेच कॅप्चर करत होती ना की काही बोलायलाच नको. मग आम्ही त्यांच्यासोबत थोडंसं गाणं गायलो, त्यांना थोडं इन्स्पायर केलं. त्यांनासुद्धा इतकं बरं वाटत होतं ना. तर त्यांना कोणी अशा व्यक्ती आला ना तर त्यांना खूप बरं वाटतं. नंतर ह्या मुलीबरोबर आम्ही थोडं काही गोष्टीचं डिस्कशन केलं आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला परत निघालो. बाय बाय, परत भेटू.